नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुंडे सर. 15 ते 18,000 पदसंख्या येणार, माझा नंबर लागणार का, याच टेन्शन मध्ये प्रत्येक अभियोग्यता धारक आहे. मार्काची रेंज आहे त्यांची, काही लोकांना चांगले मार्क आहेत, काही लोकांना कमी मार्क आहेत. पण प्रिफरन्स देऊन काही जुगाड होते का, हा सुद्धा प्रश्न पडला असेल. आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो रिअल काय परिस्थिती असते आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, सर्वात प्रथम आणि महत्वाचा व्हिडिओ करणार आहे. फक्त काय करायचं, एक लाईक करायचे आणि एखाद्या ग्रुपवर शेअर करायचे, वेगळं काय करायचं नाही. मी काय तुमच्या मेंटरशिप सारखं मेंटर नाही आहे तुमचा, मी एक तुमचा मार्गदर्शक आहे, मी एक तुमचा हेल्पर आहे असं समजा. म्हणजे तुम्हाला हेल्प करणारा माणूस आहे असं समजा. सर्वात प्रथम माझा नंबर सेव्ह ठेवा. काय करा, सेव्ह ठेवा 9665484048 आणि या कालावधीमध्ये तुम्ही कधी कॉल करा, 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सद्यस्थितीमध्ये तुम्ही कॉल करून विचारू शकता की तुम्हाला काय अडचण आहे. ओके, म्हणजे साधारण या 3 तासामध्ये सगळ्यांचे प्रश्न सॉल्व्ह होतील. ठीक आहे. आता हा कॉल कशासाठी, की डॉक्युमेंटची अडचण आहे, नावामध्ये चूक आहे, काय काय असू द्या. आता प्रत्येकाने सर मला 80 मार्क आहेत, मी लागेल का, तर विद्यार्थी मित्रांनो ते सगळ्या गोष्टी बघणार आहोत. सर्वात महत्वाचं आपल्या मनामध्ये एक भीती बसलेली, 15 ते 18,000 पदसंख्या येणार आहे, याच्यामध्ये माझा नंबर लागेल का. 130च्या खाल्ले लोक, 130च्या वरलेच लोक सुद्धा चर्चा करतात. आता मित्रांनो प्रिफरन्स बद्दल बोलतो बरं का, स्पष्ट आणि क्लिअर बोलतो. आता मला सांगा, जर 150 मार्क वाल्याला सुद्धा फॉर एक्झाम्पल 100 प्रिफरन्स आले, तर मला सांगा 90 वाल्याला सुद्धा 100 प्रिफरन्स येतील का हो. कमेंट करायचं, नाही येणार. मार्काच्या रेंज नुसार प्रिफरन्स येणार, हे डोक्यात ठेवा. म्हणजे तुमचे लिमिटेशन, काही लोकांना गरजच भासणार नाही, प्रिफरन्स लिमिटेड द्यायची. म्हणजे 100च्या पुढे क्रॉसच होणार नाही काही लोकांना, का, त्यांचे मार्क त्या लेवलचे असतात म्हणून. आता विद्यार्थी मित्रांनो प्रिफरन्स आले म्हणजे आपलं सिलेक्शन झालं का, आपण ते पसंती क्रम दिल्यानंतर सिलेक्शन लिस्ट लागते तेव्हा सिलेक्शन झालं. ते टॅब मध्ये आपलं सिलेक्टेड, यू आर सिलेक्टेड, आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची काय दिली जाते, डेट दिली जाते, त्यावेळेस आपलं सिलेक्शन झालं. आता प्रत्येक जण विद्यार्थी काय, सर काय मला चान्स मिळेल का, मला काही होईल का. विद्यार्थी मित्रांनो अजून सुद्धा विभाग वाईज जागा आल्या नाहीत. म्हणजे कोणत्या विभागात कशा जागा आहेत, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक मध्ये कशा जागा आहेत, हे अजून आलेले नाही. त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे विषयानुसार जागा येतात, की विषयानुसार मराठी मीडियम साठी किती जागा, इंग्रजी मीडियम साठी, कन्नड मीडियम साठी, उर्दू मीडियम साठी, याचं सुद्धा डिवायडेशन होतं या जागामध्ये 15 ते 18,000 जागांमध्ये. त्याच्या पलीकडे विषयानुसार झालं, विभाग वाईज झालं, वर्गानुसार होतोय, वर्ग 1 ते 5 किती येणार आहेत, 6 ते 8 किती येणार आहेत, त्यानंतर 9वी ते 12वी किती येणार आहेत, याचं सुद्धा विभाजन होतं. आता प्लस महत्वाचं म्हणजे मुलाखतीसह इंटरव्ह्यू वाले, विदाऊट इंटरव्ह्यू वाले, याच्यात सुद्धा विभाजन होतं, लक्षात घ्या. मग एवढं करून जेव्हा जागा येतात, जेव्हा प्रिफरन्स येतात, तेव्हा मग कसं लागलेली असते की आपल्या मार्काची रेंज. मग 2-4 मित्रांना आपण कॉल करून विचारायचं, बाबा आपले मित्र कंपनी असतील तर. आपण त्यावेळेस असं लाईव्ह कॉन्फरन्सच घेणार आहोत की सारखे प्रिफरन्स आले असतील तर जाहिराती बघायच्या आणि प्रिफरन्स द्यायचे. मग आपले मार्क कमी असतील तर मोठ्या जाहिरातीमध्ये आधी प्रिफरन्स द्यायचा, मोठ्या जाहिरातीचा, आणि छोट्या जाहिरातीचा नंतर द्यायचा. मोठी आणि छोटी कशी ओळखायची, ज्याच्या जागा जास्त आहेत त्याला प्रिफरन्स पहिला ठेवायचा, ज्याच्या जागा कमी आहेत त्याचा प्रिफरन्स खाली ठेवायचा. इंटरव्ह्यूचा विषय परत एकदा बोलतो मित्रांनो, मेंटरशिप. पैसे खर्च केल्यानंतर तुम्ही लागणार आहात का, हा एक प्रश्नचिन्ह आहे तुमच्याकडे, बरोबर. की मी मार्गदर्शन घेतलं म्हणजे लागलो का, अरे मार्क पॅक झालेले आहेत तुमचे. आणि इंटरव्ह्यूची काळजीच करू नका. इंटरव्ह्यू असतो तो काय असा साचेबद्ध ठरलेला असतो का, नाही. तुम्हाला सरळ सांगणार, तुमची पर्सनल माहिती विचारणार, म्हणजे नाव गाव विचारणार, तुमचे डॉक्युमेंट बघणार, कागदपत्र बघणार बरोबर आहेत का, कागदपत्र बघणार, त्याचबरोबर तुम्हाला शिकवता येते का त्याचा डेमो घेणार, बस. जर आपण इंटरव्ह्यूला जाणार आहोत आतापासून तयारी करा शिकवण्याची.
कुठल्याही शाळेवर जावा आणि शिकवण्याची तयारी करा. तुम्हाला काही नाही, काय म्हणतात, तुम्हाला हा टॉपिक घेऊन दाखवा, हे तुमची टाचण काढून दाखवा, एखादा विषय देतात त्याची टाचण काढून दाखवा, मुद्दे सुद्धा तुम्हाला शिकवता येते का ते निरीक्षण करतात. इंटरव्ह्यू मध्ये वेगळं काही नसतं. मग प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. डायरेक्ट पुस्तक हातात देतात, जावा वर्गावर शिकवून या म्हणतात. असं पण होतं बरं का, लक्षात घ्या. आणि गॅप पडलेला विद्यार्थी तिथे फसतो. आता सर तुम्ही कसं सांगताय, अनुभवलंय मी, या मागच्या भरतीमध्ये स्वतः हजर राहून अनुभवले मी. काही ठिकाणी तर मी स्वतःच बसलो होतो इंटरव्ह्यूच्या पॅनलमध्ये ऐकत, कारण आपले एवढे सबस्क्रायबर बघून मी पण माझी ओळख सांगितल्यानंतर चला सर बसा तुम्ही पण या विद्यार्थ्यात काही गुण आहेत का बघा. हे पण प्रक्रिया आपण करून बघितलेली आहे. आता तिथं जाण्यासाठी काय मी स्पेशली दिवस काढून गेलेलो नाही. आमच्या मॅडम लागल्या होत्या, त्यांच्या थ्रू मी जायचो. एका ठिकाणी आमच्या मॅडम सिलेक्ट पण झाल्या होत्या, पण आपल्याला झडपी मिळालं होतं. अगोदर 2 चान्स मिळत होते, आता यावेळेस मिळणार नाही. तुमची एकीकडे नियुक्ती झाल्यानंतर दुसरीकडे तुम्हाला इंटरव्ह्यूला जायची गरज भासणार नाही. ती नियुक्ती घ्यायची आणि आपले एक पद एक बिंदू प्रमाणे आपण जॉईनिंग करायची किंवा सोडून द्यायचं, आपला मत असतं. पण आता यावेळेस तसं झालेलं आहे. अगोदर काय व्हायचं, शिक्षक भरतीचे इंटरव्ह्यू मध्ये पण सिलेक्ट व्हायचं आणि विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये त्याच्या मार्काच्या रेंजनुसार व्हायचे. त्याच्यामध्ये ते अनुभवले मी स्वतः. त्याच्यामुळे तुम्ही त्या गोष्टी करण्याच्या भानगडीत पडू नका. फक्त ग्रो अकॅडमी युट्यूब चॅनल आणि ग्रो अकॅडमी ऍप डाउनलोड करा आणि सदस्य नोंद करा फक्त, बस. पुणे युट्यूब चॅनल आहे बरं का आपलं, ग्रो अकॅडमी पुणे. प्ले स्टोअरला जाऊन एवढं डाउनलोड करून ठेवा. नंबर दिलोय, नंबर सेव्ह करून ठेवा आणि फक्त कमी शब्दात माहिती विचारलं तर तुम्हाला लगेच माहिती मिळून जाईल. ठीक आहे. आणि जर तुमचं काही मोठं असेल तर मला कमेंट करून कळवा, जेणेकरून तुम्हाला या 15 ते 18,000 पदसंख्येमध्ये तुमची मार्काची रेंज फार महत्वाची असणार आहे. लक्षात ठेवा, तुमचे मार्क मॅटर करणार आहे. तुम्ही चांगले क्लास लावलात किंवा कुणाचाही सल्ला घेतलात, मार्कच कमी असतील तर तुमचं सिलेक्शन होणार आहे का, हा पण प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे पुंडे सरांनी, क्लास चालवणाऱ्या माणसांनी अजूनपर्यंत मेंटरशिप बॅच टाकलेली नाही आणि टाकणार पण नाही. जेवढं काही तुम्ही माझ्या डोक्यावर घेतलात, जेवढं काही माझ्याकडून सेवा करून घेतलात किंवा मी तुम्हाला जेवढं काही दिलोय आतापर्यंत, रिझल्ट दिलात तुम्ही, तेवढंच मला पुरेसं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, या प्रक्रियेमध्ये हे अशी प्रक्रिया असते, त्यामुळे निश्चिंत राहा. आता उद्या 10 तारीख आहे, तारीख बदलते का नाही याच्याकडे पण आपली नजर असणार आहे आणि बदलू नये. आणि 15 ऑगस्टच्या अगोदर जे सहाय्यक आयुक्तांनी जे काही 15 ऑगस्टच्या अगोदर नियुक्तीपत्र देतील असं सांगण्यात आलेलं आहे, त्या पद्धतीने जर घडलं तर आपले सोन्याचे दिवस पुढे राहिलेले नाहीत असं म्हणता येईल. हा व्हिडिओ इथेच संपवेल. तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला माझ्या काही चुका वाटत असतील तर नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका. पण विद्यार्थी मित्रांनो, सत्य गोष्टी आहेत, ते सत्याला सामोरे जा. जय महाराष्ट्र. धन्यवाद.